बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त मतदानावर बहिष्कार. आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 11 मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. एकीकडे मतदानासाठी उत्साह असताना दुसरीकडे पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्त गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी आता मतदानावर निरुत्साह दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी दिवसभर गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयश आले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण तालुक्याचे बाळगंगा प्रकल्पग्रस्त गाव जावळी, निफाड, वरसई क्रमांक 1, 2, 3, करोटी, निदवली, वाशिवली, जांभुळवाडी, घोटे अशा 10 मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे. ही सर्व गावे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आज पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, कोकण पाटबंधारे अधिकारी अभियंता संजय जाधव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आदी अधिकारी यांनी वरसई येथील मंदिरात बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही प्रयत्न असफल ठरला. 13 वर्षापूर्वी सुरू झालेले हे धरणाचे काम 80% पूर्ण झाले आहे, परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झाले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी आहे. या धरण प्रकल्पांमध्ये अनेक जण विस्थापित झाले आहेत. अनेकांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त 6 गावांमध्ये जवळपास 8,000 मतदार आहेत. संघर्ष समितीने काही दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाला याबाबत इशारा दिला होता, परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात आज 7 तारखेला मतदान झाले. महामुंबईसह सुनील पाटील, पेण. हे 3,443 कुटुंब आहेत. जवळजवळ 6 ग्रामपंचायती, 10 पोलिंग बूथ, जवळजवळ 9,000 वोटर पब्लिक, म्हणजे लोकसंख्या तुमची 12-13 हजाराच्या पुढे. परंतु ह्या अशाच एवढ्या कुटुंबाला जर अजूनपर्यंत, आणि महत्त्वाचं काय, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा प्रकल्पाचं विस्थापन होणारा हा प्रकल्प आहे. म्हणजे 3,500 कुटुंब महाराष्ट्रात, अजून एवढा मोठा प्रकल्प, विस्थापित प्रकल्प कुठंच नाही आहे. कसा राबवायला पाहिजे शासनाने? आणि आम्ही संयमाने चाललो का आम्हाला इथून उठवा आणि आम्हाला पुढे घ्या, म्हणजे कुठेतरी पुनर्वसन करा. परंतु शासनाने ह्या बाबतीत कुठलाही निर्णय धरसोड प्रवृत्तीचा केला. सगळे निवाडे चुकीचे केले, घरांच्या किमती चुकीच्या केल्या. एकसारखा भाव नाही, प्रकल्प एक, सगळ्यामध्ये पाणीच जाणार, परंतु भाव अलग अलग दिले. त्याच्यामुळे असंतोष हा लोकांमध्ये अजूनपर्यंत तसंच राहील. आणि जर आत्ताही शासनाचे डोळे उघडले नाहीत, प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत, तर ह्याच्याही पेक्षा आणखी कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. मग तो आत्मदहनाचा. ते सोमनाथ घारगे असतील किंवा पेणचे प्रांत प्रवीण पवार असतील, हे येऊन चर्चा मसलत तुमच्याकडे केली, परंतु तुम्ही तुमच्या मतावरती ठाम आहे. संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या मतावरती ठाम असणार का? अगदी 100 नव्हे 110% ठाम. कारण जे घारगे साहेब आले, प्रवीण पवार साहेब आले, खरोखर धन्यवाद. त्यांचं ते काम आहे, त्यांना ते यायलाच पाहिजे होतं. येणार, ते त्यांची आमची मनधरणी करणार, परंतु आमचा निर्णय आम्ही कधीही ढळून देणार नाही. कारण हा निर्णय कमिटीचा नाही आहे, हा निर्णय प्रकल्पग्रस्तांचा आहे. त्यांना विचारून घेतलेला निर्णय आहे, त्या निर्णयाचे ठाम हे मी हा लढा लढतो. शासन प्रशासन हे निष्कामी आहे. त्याच्यामुळे आम्ही हत्यार उचलायचं ठरवलं की आता आपल्याला मतदानावरच बहिष्कार टाकायचा. ह्या उत्सवाच्या काळात, मतदानाच्या उत्सवाच्या काळात मतदान न करणं हे जरा चुकीचंच वाटत होतं. परंतु आमच्या घशाच्या याला आमचं मरण जवळ आलं. मग मरण्यापेक्षा मतदान न केलेलं बरं, अशा उद्देशावर आम्ही ठाम राहिलो. आणि आमच्याकडचे सगळे प्रकल्पग्रस्त एकत्रित येऊन आमचं पुनर्वसन, आमच्या शेतीच्या समस्या जोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सुटत नाहीत, प्रकल्पाच्या बाहेरील लोकांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत आम्ही या निर्णयावर ठाम राहूत. आणि आताही नाही आहे, लोकसभा नाही आहे, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, अशा पद्धतीनं आम्ही हा बहिष्कार शेवटपर्यंत टाकणार. हे म्हणजे पुनर्वसनाच्या बाबतीतला आता म्हणजे एक किती वर्षाचा समजा तुमचे प्रश्न असतील, त्या याच्याशी म्हणजे काय आम्ही सहमत आहोत. म्हणजे जसं असतो की काही असं नाहीये की म्हणजे काहीतरी आवाज जवी असं तुम्ही काहीतरी मागण्या करताय, तुमचे काय करतो. म्हणजे पुनर्वसनाच्या बाबतीतला आता म्हणजे एक किती वर्षाचा समजा तुमचे प्रश्न असतील, त्या याच्याशी म्हणजे काय आम्ही सहमत आहोत. म्हणजे जसं असतो की काही असं नाहीये की म्हणजे काहीतरी आवाज जवी असं तुम्ही काहीतरी मागण्या करताय, तुमचे काय